नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता अर्णवने ईश्वरीसाठी जो ड्रेस डिझाईन केलेला असतो त्या ड्रेसमध्ये ईश्वरीला बघण्यासाठी आता घरातले सगळेजण खूपच जास्त एक्सायटेड असतात. तर इथे अर्णव एकटाच तयार होऊन खाली आलेला असतो. तेव्हा अंजली म्हणते, अरे चिंटू, आलास तू? पण तू एकटाच कसा काय आलास? ईश्वरी कुठे आहे? तेव्हा इथे सगळेजण आता ईश्वरीला बघण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की आता सगळ्यांनी टाळ्या वाजवून माझ्या बायकोचं स्वागत करा. आता इथे येणार आहे मिसेस ईश्वरी अर्णव राजे शिर्के. तेव्हा इथे आता बर्थडे गर्ल त्या ठिकाणी आलेली असते. अर्णवने ईश्वरीचं नाव खूपच छान पद्धतीने अनाऊन्स्ड केलेलं असतं. बर्थडे गर्लचं सगळेजण टाळ्या वाजवून इथे आता स्वागतसुद्धा करतात. ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण ईश्वरीकडेच बघत असतात आणि अर्णवने इतक्या छान पद्धतीने तिला इंट्रोड्यूस केलेलं असतं. तेव्हा ईश्वरीसुद्धा खुश झालेली असते. तेव्हा ईश्वरीकडे बघत असताना राकेश पूर्णपणे शॉक झालेला असतो. तो म्हणत असतो की हिचा ड्रेस तर मी खराब केला होता ना, मग ही साडी? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, वाव, अरे चिंटू, किती छान साडी तिच्यासाठी डिझाईन केलीस रे तू. तेव्हा वल्लरी म्हणत असते की अरे देवा, मी तर वेगळ्या ड्रेसमध्ये ते फोटोज ठेवले होते. मग अर्णवने ईश्वरीसाठी काही 2 ड्रेस डिझाईन केले होते की काय? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता ईश्वरीला खूपच प्रेमाने आपला हात देतो. तेव्हा ईश्वरीसुद्धा अर्णवच्या हातामध्ये आपला हात देते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी आता खाली उतरलेली असते. दोघेसुद्धा एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. दोघांच्या डोळ्यांमध्ये फक्त एकमेकांबद्दल इथे भरभरून प्रेम दिसत असतं. सगळेजण कौतुकाने त्यांच्याकडे बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात की अर्णव, अरे खरंच किती सुंदर ड्रेस डिझाईन केलायस रे तू ईश्वरीसाठी. साडी खूपच सुंदर आहे, हो ना अंजली? तेव्हा अंजली म्हणत असते, हो ना, म्हणजे मला वाटलं होतं त्यापेक्षाही खूपच सुंदर साडी डिझाईन केलीस तू. आम्हाला तर खूपच जास्त आवडलं हे सरप्राईज. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, पण हे कसं शक्य आहे? माझ्या इंदोरी जिलेबीला दिलेला ड्रेस मी तर स्वतःच्या हाताने आत्ताच जाळून आलो आहे. मग हा ड्रेस कसा काय येऊ शकतो? ह्या चिंटुकल्याने माझ्या इंदोरी जिलेबीसाठी काही दुसरा ड्रेस हा ऑर्डर केला होता की काय? हा सुद्धा यानेच डिझाईन केलेला ड्रेस असेल का? तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता आश्चर्यचकित झालेला असतो. कारण इतके प्रयत्न करूनसुद्धा ईश्वरीने अर्णवच्याच आवडीचा ड्रेस घातलेला असतो, म्हणजे ती साडी नेसलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, ईश्वरी, कुणाचीही दृष्ट लागायला नको, इतकी सुंदर दिसतेस तू. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मला माहिती आहे माझी बायको खूप सुंदर दिसते, पण आता आम्हाला दोघांना बाहेर जायचं आहे. माझी बायको मला खूप मोठं सरप्राईज देणार आहे ना, तर आम्ही आता निघतो, आम्हाला उशीर होतोय. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की बघा बघा, आता दादाला आपल्याबरोबर थांबायला थोडासुद्धा वेळ नाही आहे. जा जा, तुम्ही दोघेजण जा, छान एन्जॉय करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला फोन आलेला असतो. ईश्वरी म्हणत असते की नमुताई मला का फोन करते? मी सांगितल्याप्रमाणे तिने सगळी तयारी केली असेल ना, की काही अडचण आली असेल? तेव्हा ती म्हणते, हा फोन मला घ्यायला हवा. ईश्वरी म्हणते, नमुताईचा फोन आलाय, मी बघते काय बोलते ते. तेव्हा इथे ईश्वरी बाजूला येते आणि म्हणते, काय गं नमुताई, काय झालं? मी सांगितल्याप्रमाणे हॉटेलमध्ये सगळी तयारी केली आहेस ना? त्या हॉटेलचे मॅनेजर, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस ना तू? तेव्हा नम्रता म्हणते, इशू, सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे. अगं पण आईचा फोन आला होता, आईचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. ती म्हणते की तिला सकाळपासून असे काहीतरी वाईट अनुभव येत आहेत म्हणून तिने मला सांगितलं आहे की तू सुद्धा घरातून बाहेर पडू नकोस आणि इशू आणि अर्णव या दोघांनासुद्धा सांग की आज घरातून बाहेर पडू नका म्हणून. तेव्हा आता काय करायचं? आईला इथे कसं तरी वाटतंय. तिला असं वाटतंय की आपल्यावरती संकट येईल म्हणून तुला घरातून बाहेर पडू नकोस असा निरोप द्यायला सांगितलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते, पण हे कसं शक्य आहे? अगं मला अर्णव सरांना सरप्राईज द्यायचं आहे ना, त्यासाठी तर मी एवढी सगळी तयारी केली आहे. हे बघ ताई, तू नको काळजी करू.
आणि आईलासुद्धा सांग काळजी करू नकोस म्हणावं. आणि हे बघ ताई, मला तर अर्णव सरांना खूप मोठं सरप्राईज द्यायचंच आहे आणि त्यासाठीच तर सगळी तयारी करण्यात आली आहे ना गं. तेव्हा तू एक काम कर, आईला म्हण की आम्ही व्यवस्थित जाऊ आणि हवं तर लवकर घरी परत येऊ. पण आता बाहेर तर जावं लागणारच आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नम्रता म्हणते, बरं ठीक आहे इशू, पण तू तुझी आणि त्याचबरोबर अर्णव सरांची दोघांचीसुद्धा काळजी घेशील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते की आईला असं का वाटलं असेल की कुठलं तरी संकट येणार आहे म्हणून. त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी आता परत आलेली असते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मिस इंदौर, काय झालं, सगळं काही ठीक आहे ना? ईश्वरी म्हणते, हो सर, सगळं काही ठीक आहे. तेव्हा इथे आता अर्णव ईश्वरीबरोबर बाहेर जाण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड असतो. तेव्हा इथे राकेशला राग येतो. राकेश म्हणत असतो, काही जरी झालं तरीसुद्धा या दोघांनी एकत्र बाहेर जाता कामा नये. मला आता बंदोबस्त करायला हवा. काहीही झालं तरी हे दोघेजणं त्या ठिकाणी जाता कामा नये ज्या ठिकाणी माझी इंदोरी जिलेबी ह्या चिंटुकल्याला घेऊन जाणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, मी काय म्हणते, सकाळपासून आई आपल्याला खूप मिस करते ना, ती येऊ शकली नाही ना इथे. तेव्हा आपण एक काम करूया, एक फोटो काढून आईला पाठवूया, तिला तेवढीच काळजी वाटणार नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे. तेव्हा दोघेजणं छान आता सेल्फी काढतात आणि सुप्रियाला पाठवतात, जेणेकरून सुप्रिया काळजी करणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, आम्ही आता निघतो. तेव्हा अंजली म्हणते, हो जा जा, छान एन्जॉय करा. मामा म्हणतात, आणि घरी लवकर यायची घाई करू नका, दोघेजणं छान एकमेकांबरोबर वेळ घालवा. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश मात्र खूपच जास्त चिडलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो, मिस सिंदौर, तू मला सरप्राईज देतेस ते ठीक आहे, पण आपण कुठे जातोय ते तरी सांग ना. ईश्वरी म्हणते, नाही सर, आत्ताच मी तुम्हाला काही सांगणार नाही आहे. त्या दोघांचं बोलणं राकेश ऐकत असतो. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मी सिंदौर, अगं गाडी मला चालवायची आहे ना, मग कुठे जायचं आहे तेच मला माहिती नसेल तर मी गाडी कशी चालवणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्ही गाडीत बसा, मी तुम्हाला रस्ता सांगते ना, कुठून कुठे जायचं आहे ते. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, तू म्हणशील तसं. तेव्हा त्यांची गाडी आता निघालेली असते. राकेश लगेच आपल्या माणसांना फोन करतो आणि म्हणतो, हे बघा, तयारीत राहा, आता इथून गाडी निघाली आहे, गाडीचा नंबर सांगतोय तो नोट करून घ्या आणि पुढे सगळं प्लॅननुसारच झालं पाहिजे. जसं आपलं प्लॅनिंग झालं आहे त्यानुसारच सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे, असं राकेश आपल्या गुंड माणसांना सांगत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणत असतो, काही जरी झालं तरीसुद्धा तुमचं हे सरप्राईज काही पूर्ण होणार नाही आहे. आणि देवा, हे सगळं होत असताना माझ्या इंदोरी जिलेबीला जरासुद्धा खर्चटायला नको हां. त्या चिंटुकल्याला जेवढा मार खायचा आहे तेवढा खाऊ दे, असं इकडे राकेशने आता प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, वल्लरीने लावण्याला फोन केलेला असतो आणि वल्लरी म्हणत असते, काय गं लावण्या, कुणी सांगितली होती तुम्हाला माती खायला? तुम्हाला कुणी सांगितलं होतं ईश्वरीचा तो ड्रेस गायब करायला? तुम्हाला माहिती आहे त्या ड्रेसमध्ये काय होतं? असं काहीतरी होतं जे त्या ईश्वरीने बघितल्यानंतर घरामध्ये खूप मोठा धमाका झाला असता, तमाशा झाला असता तिच्या वाढदिवसाचा. काय गरज होती तुम्हाला तिचा तो ड्रेस गायब करायची? तेव्हा लावण्य म्हणते, मामी, आम्ही तुम्हाला आधीच विचारलं होतं की तुमचं काय प्लॅनिंग आहे ते आम्हाला सांगा म्हणून, आणि काय तुमचा एवढा प्लॅन होता हो? फ्लॉप प्लॅन असेल काहीतरी, मला माहिती आहे ना. तेव्हा लावण्य म्हणते, मला आणि जिजूला तुमच्यावरती अजिबात विश्वास नव्हता, म्हणून जिजूने माझ्यासाठी हा नवीन प्लॅन तयार केला होता आणि त्या प्लॅननुसार माझी फक्त एकच इच्छा होती की त्या मिडल क्लास मुलीने, त्या ईश्वरीने ARने डिझाईन केलेला ड्रेस घालू नये, अशी माझी इच्छा होती आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली, कारण जिजूने तो ड्रेस जाळून टाकला. कळतंय का तुम्हाला? आणि तुमचा काय प्लॅन होता तो तुम्ही आम्हाला तेव्हासुद्धा सांगितलं होतं आणि आता तरी कुठे सांगताय? सांगा ना, एवढा काय प्लॅन होता तुमचा? तेव्हा वल्लरी म्हणते, मी तुला फक्त एवढंच सांगेन की माझा प्लॅन इतका छान होता की दोघंजणं एकमेकांपासून वेगळे झाले असते, ते अर्णव आणि ईश्वरी. कळतंय का तुला? मूर्ख मुली, तू जे काही वागलेस ना ते खूप चुकीचं आहे, असं आता वल्लरी म्हणत असते. ही मुलगी अजिबात कामाची नाही आहे, हिच्यावरती विश्वास ठेवायलाच नको. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणत असते, सर, आता राईट साईडला घ्या, आता लेफ्ट साईडला घ्या,
असं आता ईश्वरी रस्ता सांगत असते. तेव्हा अर्णव हसत असतो आणि म्हणत असतो, माझ्यावरती काय वेळ आली आहे, म्हणजे इंदोरची मुलगी मुंबईच्या मुलाला सांगते मुंबईमधले रस्ते. तेव्हा इथे ईश्वरी हसायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदोर, काय सरप्राईज आहे ते सांग ना. ईश्वरी म्हणते, सर आता आपण पोचणारच आहोत, तुम्हाला कळेलच काय सरप्राईज आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, गाडी घेऊन जात असताना इथे राकेशने त्याच्या गुंड माणसांना आधीच सांगितलेलं असतं की पहिल्या चौकातच त्या दोघांना अडवायचं आहे आणि जर पहिल्या चौकाच्या पुढे ते निघून गेले मग त्यांना अडवणं कठीण होऊन जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर, हे सगळं काय आहे, हे गुंड लोक, हे सरप्राईज आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर पागल झालेत का तुम्ही, हे सरप्राईज असणार आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो, मग हे गुंड लोक इथे काय करतायत. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की सर चला गाडी आत्ताच्या आत्ता मागे फिरवा, तुम्ही गाडीतून खाली उतरायचं नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मग काय यांना घाबरून आपण पाठीमागे निघून जायचं आहे परत, अजिबात नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, मी तुम्हाला अजिबात गाडीतून खाली उतरू देणार नाही. सर प्लीज कधीतरी माझं ऐका प्लीज सर. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, मी तुझं काहीसुद्धा ऐकणार नाही आहे मिस इंदोर, आणि तुला माझी शपथ आहे गाडीतून अजिबात खाली उतरायचं नाही, गाडीतच बसून राहायचं. सोड मला मिस इंदोर, मला आता गाडीतून खाली उतरायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी त्याला आता उतरू नकोस असं म्हणत असते, पण अर्णवने तिला इथे आता शपथ घातलेली असते, त्यामुळे तिला गाडीतच थांबावं लागतं. ती म्हणत असते की मी सुद्धा तुमच्याबरोबर येते. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, तू माझ्याबरोबर गाडीतून बाहेर उतरायचं नाही. अर्णव म्हणतो, कोण आहात तुम्ही, कुणी पाठवलं आहे तुम्हाला इथे, माझ्या कुठल्या कॉम्पिटिटरने पाठवलं आहे की कुणी पाठवलं आहे सांगा बरं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्हाला इथे कुणी पाठवलेलं आहे ते. तेव्हा इथे आता लगेचच अर्णव आपलं ब्लेझर काढून बाजूला ठेवतो आणि त्या गुंडांबरोबर फाईट करायला सुरुवात करतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला माहिती असतं की त्या गुंड लोकांना राकेशनेच पाठवलेलं आहे. ते गुंड लोक म्हणतात, कळलं ना तुला कुणी पाठवले म्हणून, मग का तरी पण तुला पुढे जायचं आहे, सांग ना का पुढे जायचं आहे तुला, मागे फिरायचं होतंस ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, गणू बाप्पा काय करू मी, तुम्ही अर्णव सरांच्या पाठीशी उभे राहा, त्यांना काहीसुद्धा होऊ देऊ नका. आणि ती आता मोबाईलमध्ये काहीतरी करत असते. तर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला आता पोलिसांच्या गाडीचा जो सेन्सर असतो, जो जोरात इथे वाजतो आणि लोकांना कळतं की पोलिसांची गाडी आलेली आहे म्हणून, तसा सेन्सर आता ती मोबाईलला लावत असते, जेणेकरून गुंड लोक घाबरून पळून जातील. तर इथे प्रेक्षकांनो, खूपच जास्त अंजली खुश असते. ती म्हणत असते की मला तर खूप आनंद झाला आहे, म्हणजे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण एकत्र किती सुंदर दिसत होते ना. म्हणजे मला तर बघूनच कळतंय की दोघे एकमेकांच्या प्रेमात अगदी वेडे झालेले आहेत, पण तरीसुद्धा एकमेकांना अजून सांगितलेलं नाही हां. तेव्हा इथे मी तर म्हणते की चिंटूने सांगून टाकायचं ना की त्याचं ईश्वरीवरती किती प्रेम आहे ते, अजून किती वेळ हवा आहे त्याला विचार करायला. तेव्हा इथे मामा म्हणतात, सांगेल सांगेल, योग्य वेळ आल्यानंतर सगळं काही सांगेल. तेव्हा अंजली म्हणते, मला असं वाटतं ना की आपणच सांगायचं का त्याच्या वतीने, जाऊन ईश्वरीला म्हणायचं की ईश्वरी, चिंटूचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, तिला पण कळू दे ना सत्य. तेव्हा आकाश म्हणतो की ताई, तू अगदी बरोबर बोललीस, माझ्यासुद्धा मनामध्ये तेच आहे की दादाने ईश्वरीला सांगून टाकायचं की त्याचं किती प्रेम आहे ते तिच्यावर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गुंड लोक असतातच, मागून एक गुंड येतो आणि अर्णवच्या डोक्यावरती जोरात फटका मारतो, ते सुद्धा मागून. तेव्हा इथे ईश्वरी घाबरते आणि पोलिसांच्या गाडीचा जो सेन्सर असतो ते आता मोबाईलला कनेक्ट करून तिने गाडीच्या इथे म्युझिकमध्ये तो जोरात लावलेला असतो. तेव्हा त्या गुंड लोकांना आवाज आल्यानंतर ते घाबरतात आणि म्हणतात, अरे पोलिसांची गाडी, राहू दे, चला चला याला इथेच ठेवा आणि चला. आणि ते तिघेही जण आता पळून जातात. ईश्वरी धावत पळत बाहेर येते आणि म्हणते, सर तुम्ही ठीक आहात ना, सर लागलं का तुम्हाला. आणि ती जाऊन आता पाणी घेऊन येते आणि त्या पाण्याने त्याच्या आता तोंडावरती शिंतोडे मारते. तेव्हा इथे पाण्याचे शिंतोडे तोंडावरती पडल्यानंतर अर्णव आता शुद्धीवरती आलेला असतो. ईश्वरी म्हणते, सर खूप लागलं का तुम्हाला, सांगा ना सर, तुम्ही ठीक आहात ना, लागलं का तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर, इट्स ओके, मी ठीक आहे, मी ठीक आहे, मला एवढं नाही लागलं आहे, डोक्यात लागलं आहे पण रक्त आलेलं नाही आहे, म्हणजे मुक्का मार असेल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्ही ठीक आहात ना सर, तुम्हाला जास्त जोरात नाही लागलं ना.
अर्णव म्हणतो, नाही मी सिंधूवर मी एकदम ठीक आहे, मला काही नाही झाले. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, गणूबाप्पा थँक्यू सो मच, तुम्ही अर्णव सरांना जास्त काही होऊ दिलं नाही. तेव्हा ईश्वरी घाबरलेली असते. ईश्वरी म्हणते, सर मी तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी घेऊन जात होते आणि हे सगळं काय झालं? याचा अर्थ आई जे बोलत होती ते खरं ठरलं. आईला जे संकेत मिळत होते की काहीतरी वाईट होणार आहे, काहीतरी संकट येणार आहे, ते बरोबर होतं. मी हट्ट केला नसता घरातून बाहेर पडण्याचा तर जास्त बरं झालं असतं. अर्णव सरांवरती हे किती मोठं संकट आलं. तेव्हा ईश्वरी म्हणते, चला चला सर आपण इथून आत्ताच्या आत्ता निघूया. असं आता ईश्वरी म्हणत असते. अर्णवला बघून तिला खूप वाईट वाटत असतं. इतका चांगला दिवस आणि त्या दिवशी गुंड लोकांनी अर्णवला मारलेलं असतं. या गोष्टीचं तिला खूपच जास्त वाईट वाटतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी सिंदूर, तुला माहिती आहे हे सगळं कुणी घडून आणलं होतं? या सगळ्याच्या मागे तो राकेशच होता, मला माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. कारण ईश्वरी अर्णवला एकत्र येऊ न देण्याचं प्लॅनिंग हे फक्त राकेश आणि लावण्या हे दोघेजणच करू शकतात, हे आता ईश्वरीला सुद्धा माहिती असतं. आणि इथे अर्णवच्या जीवावरती उठलेला एकमेव माणूस म्हणजे राकेश आहे हे ईश्वरीला कळतं. तेव्हा तिला खूपच जास्त त्या गोष्टीचं वाईट वाटतं की राकेशच्या मूर्खपणामुळे त्यांचं इथे सरप्राईज स्पॉईल झालेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे वल्लरी म्हणत असते की 2 वेळा मी जो प्लॅन केला होता तो प्लॅन माझा फ्लॉप झाला, पण आता नाही. आता मला काहीतरी मोठा धमाका करावा लागणार आहे. आता फक्त ईश्वरीलाच हे सत्य कळायला पाहिजे असं काही नाही आहे. आता हे फोटो मी घरामध्ये अशा ठिकाणी ठेवणार आहे ना की सगळ्यांना, सगळ्या राजशिर्खेंना ते फोटो दिसतील. आणि मग काय होईल तर सगळे राजशिर्खे ते फोटो बघतील आणि घरामध्ये मोठा धमाका होईल. आणि त्या धमाक्यातून एकही राजशिर्के लवकर काही सावरणार नाही, याची सुद्धा मी काळजी घेईन. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरी दोघेजणं घरी आलेले असतात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काय काय झालं? तुम्ही दोघेजणं बाहेर गेला होतात ना एकमेकांना सरप्राईज देण्यासाठी? इतक्या लवकर तुमचं सरप्राईज देऊन झालं का? नाही, लवकर घरी आलात म्हणून म्हणतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळं काही करून सवरून निर्लज्जवाणी पुन्हा इथे राकेश त्यांच्याबरोबर बोलायला आलेलाच असतो. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेही जण त्या राकेशकडे रागाने बघत असतात. तेव्हा इथे घरातले सगळेजण तिथे असल्यामुळे अर्णव काही बोलत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. हशी खुशी गेलेले अर्णव आणि ईश्वरी इतक्या लवकर घरी परत कसे काय आले, हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलेला असतो. तेव्हा इथे या सगळ्याच्या मागे राकेश असल्याचं अर्णवला तर समजलेलं असतं, पण तो अंजलीसमोर आता काहीही बोलत नाही.